आज आपण ढेकाळे वांद्री धरण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी जेव्हा वांद्री धरण ओव्हरफ्लो होतो आणि त्याच्यानंतर सांडव्यातून पाणी वाहतं आणि एक प्रकारे ह्या ठिकाणी धबधब्याचे स्वरूप प्राप्त होतात। जेव्हा सांडव्याचं पाणी ओव्हरफ्लो होतो त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ही उफाळून असते। जास्त करून शनिवार आणि रविवारी ह्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात होते। गर्दी झाल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 15 जुलै पासून ते 31 जुलै पर्यंत शासनाच्या नियमानुसार ह्या ठिकाणी पर्यटक येतात त्यांना नागरिकांना बंदी आहे। कारण 2023 मध्ये 2 व 2025 मध्ये 2 अशा 4 जणांचा ह्या ठिकाणी मृत्यू झाला आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी ह्या ठिकाणी बंदी घातलेली आहे। तसंच बघायला गेलं फक्त वांद्री धरण एक ठिकाणी नाहीच, पालघर जिल्ह्यातील जो वाघोबा धबधबा आहे तो एक आणि तांदुळवाडी येथील धबधबा असे 3 ठिकाणी शासनाने बंदी घातलेली आहे। पावसाळा आला की पर्यटकांना खुणावतो तो निसर्ग। मग अनेक ठिकाणचे जे पर्यटक असतात, नागरिक असतात, ते आनंद लुटण्यासाठी ह्या ठिकाणी येत असतात आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर जे नियम असतात ते नियम धुडकावून ह्या ठिकाणी कुठलेही अनुचित प्रकार घडतो। तसंच बघायला गेलं तर शासनाने 15 जुलै पासून बंदी घातलेली आहे, परंतु आम्ही ह्या ठिकाणी फिरल्यानंतर आम्हाला ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एक बोर्ड दिसत नाहीये किंवा सूचना फलक नाहीये। तसंच ह्या ठिकाणी कोणीही नाहीये, म्हणजे येणाऱ्या नागरिकांना समजेल कसं का ह्या ठिकाणी बंदी आहे असं। म्हणून नागरिकांना समजावं म्हणून ह्या ठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही। पावसाळ्यात धोकादायक पर्यटन स्थळांवर वाढणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी पालघर प्रशासनाने वांद्री धरण, तांदुळवाडी धबधबा आणि वाघोबा खिंड धबधबा येथे 15 ते 31 जुलै 2026 या कालावधीत प्रवेशबंदी लागू केली आहे। मात्र प्रशासनाचे आदेश आणि सुरक्षेच्या उपाययोजना काही बेशिस्त पर्यटकांसाठी केवळ कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे। न्यूज पोलीस रिपोर्टरच्या टीमने वांद्री धरण परिसराची पाहणी केली असता धक्कादायक चित्र समोर आले। धरणाच्या सांडव्याजवळ प्रशासनाने संरक्षणासाठी लोखंडी जाळी आणि गेट बसवलेले असतानाही अनेक पर्यटक त्या गेटवरून चढून आत जात जीव धोक्यात घालून धरणाच्या काठावर फिरणे, सेल्फी काढणे आणि वाहत्या पाण्याजवळ उभे राहणे सुरूच होते। याच ठिकाणी आणखी एक गंभीर बाब निदर्शनास आली। धबधबा आणि धरण परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, बिअरचे कॅन आणि प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात विखुरलेला दिसून आला। यावरून अनेक जण धबधब्याच्या शेजारीच मद्यपान करून पाण्यात उतरतात अशी शंका अधिक बलकट होत आहे। नशेत वाहत्या पाण्याचा वेग, खोली किंवा घसरडी जमीन याचा अंदाज राहत नाही आणि काही क्षणात दुर्घटना घडते। प्रशासनाच्या नोंदणीनुसार वांद्री ढेकाळे धरणात 2023 मध्ये 2 आणि 2025 मध्ये 2 अशा 4 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला। तरी देखील काही पर्यटक या घटनांमधून कोणताही धडा घेत नसल्याचे चित्र दिसत आहे। प्रशासनाने गेट लावले, संरक्षण जाळी बसवली, प्रवेशबंदी केली, इशारे दिले, पण स्वतःच गेटवरून उडी मारून आत जाणाऱ्यांना कोण रोखणार? दुर्घटना घडली की पहिला आरोप प्रशासनावर होतो। सुरक्षा नव्हती, व्यवस्था नव्हती, सरकार झोपलं होतं अशा प्रतिक्रिया उमटतात। पण नियम मोडणाऱ्या पर्यटकांची जबाबदारी कोण घेणार? स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना नेहमीच दुसऱ्यालाच दोष द्यायचा का? नियम हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतात, दिखाव्यासाठी नाही। प्रशासनाने आधीच इशारे दिलेले असताना गेट ओलांडणे, दारू पिऊन धबधब्यात उतरणे, सेल्फीच्या नादात कड्यावर जाणे हे प्रकार म्हणजे संकटाला स्वतःहून आमंत्रण देण्यासारखेच आहे। दारूच्या नशेत धबधबा जिंकता येत नाही आणि नियम मोडून शौर्य सिद्ध होत नाही। प्रशासन गेट उभारू शकते, पण अक्कल प्रत्येकाने स्वतःजवळ ठेवावी लागते। एक चूक आणि आयुष्यभराची शिक्षा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।